तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय कोरपणा तालुक्यामध्ये, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी 25 जुलै 2026 आपल्याला इथं बघायला मिळते. 16 एकरचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे अंतर आहे अमृतकालीन पद्धतीने अंतर, त्याचबरोबर व्यवस्थापन संपूर्ण अमृतकालीन पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाही. हे जे कापूस आहे याला आज 38 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 38 दिवसामध्ये आता ही जी हाईट आहे ही सुद्धा आपल्या मनाने जास्त झाली, म्हणजे अमृत पॅटर्न नियोजनानुसार हे थोडी जास्त झाली. आता बघू शकता इथं हाईट वाढली, इथं कशी वाढली. आता या फांदीपासून या दुसऱ्या फांदीतलं अंतर बघा, हे 3 बोटं बसवले, म्हणजे हे हाईट वाढली. आता याचं कारण काय झालं की हे दोन्ही झाडं हे एकदम जवळ झाले. आता लागवड करताना आपल्याला 1 फुटानं लावायचं, नंतर वाज, नरग आणि उबाट झाडे याच्यामध्ये विरळणी करायची. ते मी तुम्हाला नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये किंवा ऍप मध्ये डिटेल याची माहिती टाकेल. आता हे जे अंतर आहे हे बघा, इथं पण 3 बोट आहेत. आता हे बरोबर कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे, इथपर्यंत बरोबर आहे. इथं 2 बोट बसतात. आता बुडापासून जर म्हटलं तर पहिली फळफांदी इथून येईल. आता इथून जर म्हटलं तर या आतापर्यंत म्हणजे याची हाईट काही झाडाची 1.5 फूट आहे, काही झाडाची 2.25 फूट आहे. तर याला जर आपण फळफांद्या मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 फांदी चालू आहे. तर इथं बघू शकता हे अंतर वाढलं. आता ज्या ठिकाणी हाईट कमी आहे, जसं की आता बघा इथं हाईट कमी आहे, तिथं ते 3-4 झाड जवळ असले हाईट जास्त आहे. हे बघा इथं अंतर एकदम कमी आहे लक्षात. तर याच्यामुळं जिथं तुमची पराठी दाट झाली, जसं की 10 इंचावर 9 इंचावर बरेच शेतकरी टोकन मशीननं बऱ्याच शेतकऱ्यांनी टोकन केलेली आहे. काही ठिकाणी 11 इंचावर सुद्धा येते, काही ठिकाणी 10 इंचावर सुद्धा येते. तर अशा ठिकाणी आपल्याला समोर चालून विरळणी करायची आहे. मी त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच टाकेल. आणि हे बघू शकता येथून म्हणजे इथपर्यंत व्यवस्थित आहे. येथून हे 1 2 3 हे झाड एकदम दाट झाले. तर आपल्याला विरळणी करायची आहे, समोर माहिती देईल. आणि महत्वाचं आहे याच्यामध्ये नियोजन करत असताना जे प्रॉपर माहिती येईल त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे. यावर्षी पाऊस कमी आहे, नक्कीच उत्पादन चांगल्या प्रकारे कापसाचं मिळेल. समोर पाणी सुद्धा येणे गरजेचे आहे. माहिती संपूर्ण ऍप मध्ये वातावरणानुसार अपडेट होत राहील. वेळापत्रकच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती नवीन ही घेऊन आपण आपल्या शेतामध्ये नियोजन करू शकता.